आमदार संदीप क्षीरसागर आपल्या सोबत आहेत। आज बीडमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आणि संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता एक बीडमध्ये मोर्चा निघणार आहे आणि त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। काय सांगणार, आज बैठक पार पडलेली आहे, बैठकीत काय निर्णय झाला? काय अधिवेशनमध्ये या जो गंभीर विषय जो झालेला आहे त्या संदर्भात सर्वच पक्षाच्या आमदाराला हे चुकीचं वाटलं आणि अधिवेशनमध्ये सर्वच पक्षाचे लोक या विषयावरती सहभागी झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी आरोपी आहेत आणि जो मास्टर माइंड आहे त्यांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे। खरं तर सगळेच पक्षाचे लोक एकत्र येत आहेत, इतकी दहशत जी आहे ती बीडमध्ये आहे। हे बघा, आमचा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न मला विचारला त्याच्यावरती मला बोलायला लागेल की या मतदारसंघामध्ये सुयाच्या टाचीच्या टोका एवढा समजा माझा समाज आहे। दुसऱ्यांदा मी इथं आमदार झालो, पण आणि संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांच्या प्रकरणात जो काही विषय झाला हा सगळ्या जिल्ह्याने बघितला। पण तो एक झाला, रामकृष्ण बांगर म्हणून आहेत, रामकृष्ण बांगरवरती त्यांच्या कुटुंबावरती म्हणजे आपण मुलावरती 307 दाखल होईल आपण हे समजू शकतो, काहीतरी त्यांनी केलं असं, पण त्याच्या आई वडीलवरती कसं दाखवलं बरं, एक सोडून अॅट्रॉसिटी सुद्धा। म्हणजे हा विषय फक्त एका समाजाचा नाही, तो असे अनेक विषय काही सांगण्यासारखे सुद्धा विषय मीडियावरती नाही लोकांसमोर। हा काही एका समाजाचा नाही, हा माणुसकीचा विषय, हा आमच्या अस्तित्वाचा विषय आहे। आणि ज्या माणसामुळे या वाल्मिक कराडमुळं हा त्रास होतो, ह्याच्यामध्ये आम्हाला राजकारण आणायचं नाही, पण या वाल्मिक कराडमध्ये मुळे दोन्ही जातीमध्ये एवढं तेढ निर्माण केलंय आणि या प्रकरणात ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याचे सोशल मीडियावरती फोटो बघितले, अजून असे प्रकार होऊ नाही। जर या वाल्मिक कराडला जे 302 जो झालेला आहे त्याच्यामध्ये सह आरोपी, हे काही मी म्हणत नाहीये, त्या मसाजो गावापासून जिल्ह्याच्या सगळ्यांना CDR तपासून जे कोणी त्या CDR मध्ये असतील त्यांना त्या गुन्ह्यामध्ये घेऊन त्यांना अटक लवकरात करा, ही सगळ्या जिल्ह्याची मागणी। आणि खंडणीचा एक तर गुन्हा दाखलच झाला ना, जो विंडमिलचा विषय तिथं आहे सगळ्या सभा, आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे। एक तर तपास करून दाखल करू म्हणतो, पण एक तर गुन्हा दाखल झालाय ना, याच्यात काही अडचणी निर्माण होते काय, म्हणजे ते कशामुळे होत असतील? बघा, त्यांचे हे मी नाही म्हणलं, पण हे सरळ धनंजय मुंडे साहेबांनी तो माझ्या जवळच आहे म्हणून हे मीडिया समोर म्हणले, आणि ते या सरकारमध्ये मंत्री आहेत, मग सगळ्यांना असं वाटतं त्यांचं संरक्षण त्यांना तिथे भेटतंय आणि निश्चित भेटतंयच। जर अटक, जर पूर्ण महाराष्ट्र म्हणतो अटक करा म्हणून आणि अटक होत नाही, हा पहिलाच प्रकार महाराष्ट्रातून दिसतोय। तुमची मागणी काय असेल? आमची लोकांची एकच मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जो या कटामध्ये होता, हे बघा, ज्यांनी हा ज्या पद्धतीने निर्दयपणे पोराने, हे सुपारी घेणारे पोर आहेत ती, मग त्यांना सुद्धा अटकेला उशीर लागतोय, त्यांना सगळ्या साधनं भेटतात, त्यांना गाड्या फिरायला भेटतात, म्हणून ज्यांनी कुणी दिलेत, हा या वाल्मिक कराडनी ज्या या गुंड प्रवृत्तीचे लोक फक्त एका ठिकाणी नाही तर जिल्ह्यामध्ये ज्यांनी जे केले, जोपर्यंत त्यांना तुम्ही कोठडीची आत टाकत नाही तोपर्यंत आमचा जिल्हा शांत होणार नाही। नाना पटोलेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्यांना मंत्रिपदातून हटवा आणि निपक्षपाती चौकशी करायची मागणी केलेली आहे। हे बघा, सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने बोलतात। मी सभागृहामध्ये मांडत असताना मी या इथे फक्त एकच आमदार म्हणून, आता मी असं विरोधात जर बोलतो त्यामध्ये राजकारण वाटेल, पण दोषीवरती शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि आम्हाला तर विनंती आहे धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा की तुम्ही जर मीडिया समोर म्हणतात की तो तुमच्या जवळच आहे, तोपर्यंत पण तुम्ही सत्तेत, मला असं वाटतं ह्याचं काही सगळं निघत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा पद हे घेतलं नाही पाहिजे, अशी जिल्ह्याची मागणी। आजच्या बैठकीत नेमका निर्णय काय झाला? आजच्या बैठकीचा असा निर्णय झाला की मी सभागृहामध्ये बोलताना जी घोषणा केली होती की सभागृह संपायच्या आधी एक म्हणजे 8 दिवसामध्ये की अटक करा, आणि माझी मागणी रास्त होती की त्याला अटक करा। अटक जर झाली नाही तर मला जिल्ह्यातून जे फोन येत होते की जोपर्यंत अटक होणार नाही आपल्याला शांत बसून जमणार नाही भैया म्हणून, तर त्या अनुषंगानेच आज आम्ही इथं बैठक घेतली
आणि त्या बैठकीमध्ये सर्वच पक्षाचे लोक, सर्व जाती समाजाचे लोक, सर्व संघटनेचे लोक, वकील संघ असतील, व्यापारी असतील, सर्व संघटना असतील. आता एक चर्मकार संघटनेच्या तरुणांनी आता पाठिंब्याचं आत्ता इथं मला पत्र दिले, सगळेच लोक होते आणि ते 28 तारखेला म्हणजे लोक रस्त्यावरती उतरणार आहेत. निश्चित आपले होते संदीप क्षीरसागर आणि येत्या 28 तारखेला भव्य मोर्चा जो आहे तो आता बीडमध्ये निघणार आहे. कॅमेरा सचिन सह कुणाल जायकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.